प्रवीणजी, उद्या महाविकास आघाडीचा मोर्चा पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवमानना केल्यामुळे हा मोर्चा. मला वाटतं छत्रपतींच्या पुतळ्याच्या आडून जे काही दुर्दैवी आणि किळसवाणं राजकारण महाविकास आघाडी करते ते थांबलं पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेला अशा प्रकारे छत्रपतींच्या पुतळ्याचं राजकारण करणं त्या ठिकाणी आवडत नाही आणि आपणच मागणी केली होती की झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करावी. खरं म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, चुकी कुणाचीही असो, छत्रपती आमचा आराध्य दैवत आहे आणि त्यासाठी एकदा काय 100दा नतमस्तक व्हावं लागलं तरी होवो, अशा प्रकारची कुठलाही अहंभाव न ठेवता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली. इतकंच नाही तर दस्तूर खुद या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज आमचा आराध्य दैवत आहे आणि त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो, जाहीर माफी मागतो. मला वाटतं अशा प्रकारची भूमिका आल्यानंतर झालेल्या गोष्टी संदर्भात भूमिका घेतल्यानंतर मला वाटतं जे काय राजकारण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते त्याला चांगली चपराक बसले. त्याच्यामुळे आता कितीही त्यांनी वराती मागून घोडे नाचवले, जनता त्यांच्या नौटंकीपणाला त्या ठिकाणी थारा देणार नाही असा माझा पूर्ण विश्वास आहे. परंतु सर, विरोधक एकीकडे तुम्ही म्हणतायत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली, परंतु विरोधक म्हणतात की माफी मागताना पण पंतप्रधान मोदी यांनी राजकारणमध्ये आणलं, सावरकरांना मध्ये घातलं. मला वाटतं ज्यांच्या नसानसात केवळ राजकीय अभिनिवेश भरलाय, ज्यांच्या दृष्टीत राजकीय कावीळ झाले, त्यांना सगळं जगच राजकीय दिसणार. त्याच्यामुळे पंतप्रधानांची भूमिका सुद्धा त्यांना राजकीय दिसणारच, कारण ते राजकीय काविळीने पूर्णपणे ग्रस्त आहेत. विरोधक म्हणतात की आता बदलापूरची घटना झाली, त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना झाली, या सगळ्यामधले जे आरोपी आहेत ते आता फरार झालेले आहेत. गृहमंत्रालय कुठेतरी कुचकामी आहे त्यांचं काम करण्याच्या संदर्भात. विरोधक गृहमंत्र्यांना टार्गेट करतात. त्यांचं टार्गेटच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्या येणाऱ्या प्रसंगांमध्ये, दुर्घटनांमध्ये आहे आणि सर्वस्वी त्यांना व्हिलन बनवण्याचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न आहे. परंतु महाराष्ट्रातील जनतेचा देवेंद्रजींवर विश्वास आहे. 100% बदलापूरचे असो, छत्रपतींच्या पुतळ्याच्या मागे असो, जे जे त्या ठिकाणी आरोपी आणि दोषी आहेत त्यांच्या मुसक्या बांधून आवळून काही दिवस गेले तरी लवकरात लवकर त्या ठिकाणी त्यांना आणलं जाईल. सरकार कुठल्याही प्रकारचं त्यांना पाठीशी घालणार नाही, हे या ठिकाणी मी अत्यंत विश्वासानं सांगतो. आंदोलन करणार आहे. आंदोलन म्हणतायत की राज्य सरकार आहे ते महाराष्ट्रातील जनता आहे ते राज्य सरकारला वैतागलेली आहे आणि 2024 पासून देवेंद्र फडणवीस आल्यापासून राज्य अधोगतीला गेलेले आहे. या ठिकाणी आपण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना या सगळ्या वर्षाचा आपण विकासाचा लेखाजोगा काढा. तेव्हा राज्याला प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न झालाय की राज्य अधोगतीकडे गेलंय, याचा हिशोब मांडण्याची पृथ्वीराज बाबा माझं आव्हान आहे. आपण एका व्यासपीठावर या, आपण चर्चा करू. आपल्याकडून तरी केवळ राजकारणासाठी अशा प्रकारचं भंपकपणा, नौटंकी राजकारण अभिप्रेत नाही. 2.5 वर्षाच्या उद्धव ठाकरेंच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र त्या ठिकाणी रसातळाला घालवला. विकासाचं कुठल्याही प्रकारचं ठोस दिसेल असं काम नाही. त्यावर आपण भाष्य करत नाही, कारण तुम्ही पूर्णपणे महाविकास आघाडी राजकीय त्या ठिकाणच्या भूमिकेने पछाडलेल्या आहात. दरेकर साहेब, आपण पाहिलं तर भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी आज एक वक्तव्य केलं की राष्ट्रवादी बरोबरची युती ही दुर्दैवी. तर आपण तानाजी सावंत यांची वक्तव्य पाहिली, आता भाजपमधून पण अशी वक्तव्य यायला लागली. तर ह्याच्यामुळे
महायुतीला कुठेतरी तडा जातोय असं नाही वाटत का? नाही, अशा प्रकारच्या वक्तव्याने अजिबात तडा जाणार नाही. परंतु जे काही पक्षाच्या वतीनं अधिकृतपणे बोलतात त्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे. जेव्हा पक्ष महायुतीची भूमिका घेतो त्यावेळेला महायुतीमध्ये विसंवाद होईल अशा प्रकारची विपरीत भूमिका कोणी घेता कामा नये, त्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं आमच्या पक्षाचे असो किंवा इतर पक्षाचे महायुतीमध्ये वितुष्ट येईल अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. परंतु तानाजी प्रमुख सावंत मंत्री आहेत. नेत्यांकडनं सातत्यानं महायुतीमध्ये अशा प्रवक्त्यांना आळा घालण्याच्या संदर्भात सूचना केल्या जातात, परंतु सातत्याने तरी देखील ही विधानं होतात. महायुतीमध्ये आलबेल आहे का मग? 100% महायुतीमध्ये योग्य समन्वय आहे, परंतु काही वाचाळवीर असतात. काही लोक त्या ठिकाणी पब्लिसिटी स्टंट करतात, काही लोकांना त्या ठिकाणी याचा काय दुष्परिणाम होईल याचं भान नसतं. अशा वेगवेगळ्या कारणांनी वक्तव्य येतात, परंतु पक्ष त्यांना योग्य ती समज वारंवार देत असतो. पुन्हा एकदा पक्षाच्या माध्यमातून लाईन महायुतीची काय असावी याच्या नीतीच सूचना त्या ठिकाणी दिल्या जातील. पण आता राष्ट्रवादी हा आपला एक घटक पक्ष आहे, पण अशी वक्तव्य होत आहेत म्हणजे काहीतरी नेमकं ह्याच्या मागे आहे असं नाही वाटत? नाही, हे बघा, ज्या वेळेला 3 पक्षाची महाविकास आघाडी होते किंवा महायुती होते, स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांमध्ये थोडं चलबिचल होतं. कारण त्या ठिकाणी येणारी उमेदवारी, त्या ठिकाणी त्या पक्षाचं काम करत असलेलं नेतृत्व, त्याच्या मागे असणारे कार्यकर्ते यांच्या भावना त्या ठिकाणी थोड्याशा संमिश्र असतातच आणि त्यातनं आलेली ती प्रतिक्रिया भूमिका असते. याचा अर्थ त्या ठिकाणी महायुतीत काय होईल असं मानायचं काहीच कारण नाही. पण ह्या सगळ्याचा संग्राम जो लोकसभेला पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे याचा फटका देखील आहे तो महायुतीला पडला. नाही, त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभेला ह्याच भांडणाचा फटका पडेल. नाही, निश्चितपणे अशा प्रकारची गोष्ट होऊ नये याची दक्षता महायुती घेते. आणखी त्या ठिकाणी नीटपणे याकरता आचारसंहिता घालून महायुती अभेद्य आहे हे चित्र पुन्हा एकदा एकोप्याचं समन्वयाचं निश्चितच राज्यातल्या मायबाप जनता जनार्दनासमोर जाईल. तुमच्या सरकारमध्ये पाहिलं असेल तर एका बाजूला भाजप म्हणजे इनकमिंग होते, पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आउट गोईंग देखील एक सुरुवात झाली आहे. म्हणजे हर्षवर्धन पाटील हे देखील तुतारी घेण्याच्या वाटेवर आहेत. काल त्यांनी सभा घेतली आणि त्यात कार्यकर्त्यांची हीच अपेक्षा असं त्यांचं एक वक्तव्य आहे. एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की जिथे महायुती असते तिथे 3 पक्ष असतात, महाविकास आघाडी असते तिथे 3 पक्ष असतात आणि ज्या वेळेला एकापेक्षा अनेक पक्ष जेव्हा दावेदार असतात त्या पक्षाचे नेते आणि जर एका पक्षाला जर जागा गेली तर 2 नेते जे असतात त्यांचा स्वाभाविकपणे राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण होतो. काही लोक त्या ठिकाणी पक्षाशी एकनिष्ठ राहून वाटचाल करतात, काही लोकांची थांबायची तयारी नसते. त्यांना निवडणुका लढवणं हाच अंतिम त्या ठिकाणी गोल असतो आणि ते मग असा गोल असतो ते राहत नाहीत. म्हणजे महाविकास आघाडीतही आहे आणि महायुतीत आहे. तानाजी सावंत यांनी भाजप आणि शिवसेनेच्या जागांमध्ये बऱ्याच ठिकाणी देखील अशाच पद्धतीचे वाद पाहायला मिळतात. आता रत्नागिरी सिंधुदुर्ग जर बघितले असेल तर तिकडे भाजपचा दावा आहे, अंधेरी असेल त्या ठिकाणी भाजपचा आहे, मागाठाणे तुमच्या तिकडे देखील आहे. अशा सगळ्या ज्या चर्चा आहेत त्यामुळे कुठेतरी भाजप आणि शिवसेनेमध्ये ह्या सगळ्यांच्या जागांमुळे ते निर्माण होईल. निश्चितपणे जागा मागायला हरकत नाही, परंतु ज्या वेळेला पक्ष महायुतीची जागा एखाद्या पक्षाला देईल त्यावेळेला महायुती म्हणून तो उमेदवार पाहिला जाईल. परंतु यामुळं महायुतीत विसंवाद होईल अशा प्रकारचं अजिबात मला वाटत नाही. किंबहुना तशा प्रकारची दक्षता आमचं महायुतीतील नेतृत्व निश्चितपणे घेत आहे. तानाजी सावंत त्याच्यामुळेच काही लोक आहेत ते सोडून जाताना देखील पाहायला मिळतं. त्यामुळेच भाजपला ही कळती थांबवतात नाही असं म्हणायचं का? कारण नाही, मी आपल्याला सांगितलं की ज्यांना निवडणुका लढवायच्याच आहेत त्यांना त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी महत्वाच्या वाटत नाहीत. जे पक्षाशी बांधिले आहेत, विचाराशी बांधिले आहेत, ज्यांना थांबायची तयारी आहे, संयम आहे, ते त्या ठिकाणी थांबू शकतात. पण ज्यांना निवडणुकाच लढवायच्या आहेत ते मग अशा प्रकारच्या गोष्टी मानत नाहीत. त्यातनं मग या गोष्टी पुढे येतात. पण असं होतंय भाजपमध्ये
की बाहेरच्या आलेल्यांना न्याय दिला जातोय, जे स्थानिक आहेत त्यांना न्याय दिला नाही जातो, ही वारंवार एक भूमिका आहे ती भाजपमध्ये पाहायला मिळते. कारण की ज्या पद्धतीने बाहेरचे बऱ्यापैकी आले, त्यांना पहिले आमदार बनवलं, खासदार केलं, पण जे मूळ भाजप आहेत त्यांना दिलं नाही, त्यामुळे ही एक आणखी एक गटात नाराजी आहे. असं काही मूळ आणि बाहेरचे असा काही वाद निर्माण करू नका. त्या ठिकाणी जे मूळ भाजपचे जे कार्यकर्ते डिवोटेड आहेत त्यांना न्याय देण्याचा प्राधान्यानं भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत असते. अनेक उदाहरणं मी आपल्याला देऊ शकेन. जुन्यांचा सन्मान होत असतो, परंतु राजकीय गणित समीकरणं जिंकण्याच्या दृष्टीनं, सामाजिक दृष्टीनं, भौगोलिक दृष्टीनं त्या ठिकाणी महत्त्वाची असतात आणि ती जमवत असताना त्या विषयाला प्राधान्य देत आपल्याला अशा प्रकारचं नव्यांना सुद्धा सामावून घ्यावं लागतं. परंतु भारतीय जनता पार्टीची सातत्यानं भूमिका राहिली की जे जुने निष्ठावंत कडवट आहेत त्यांना प्राधान्य द्यायचं, त्यांना पक्षाच्या सगळ्या प्रक्रियेत असेल महत्त्वाचं स्थान, त्यांचा सन्मान करायचं, हा मूळ आमचा उद्देश आणि भूमिका आहे. हे भौगोलिक जमवण्यासाठीच कुठेतरी तडजोड करावी लागते, त्याचमुळेच कार्यकर्ता नाराज होतो. नाही, मी आपल्याला म्हटलं ना की जेव्हा राजकारण आहे, एकापेक्षा अनेक उमेदवार, अनेक पक्ष असतात, त्यावेळेला तडजोडीचं राजकारण असतं आणि तडजोडीच्या राजकारणामध्ये ज्यांचं नुकसान होतं, ज्यांना न्याय मिळत नाही, ते अशा प्रकारची भूमिका घेत असतात. महाविकास आपण हर्षवर्धन पाटील यांना दिल्लीमध्ये सहकार क्षेत्राचे अध्यक्ष बनवलं, म्हणजे पक्षांनी सर्व दिलं तरी देखील वेगळा निर्णय घेणं हे कितपत योग्य असतं. आणि ते पहिला तर काँग्रेसमधून भाजपत आले, आता भाजपमधून तुतारी हाती घेतील अशी शक्यता आहे. यामुळे त्यांच्या पण व्यक्तिमत्वाला कुठेतरी तडा जातो. सहकार क्षेत्राचं अध्यक्षपद असं कुठलं अध्यक्षपद नाही आहे. अखिल भारतीय साखर कारखान्यांचा जो महासंघ आहे, त्या महासंघाचं अध्यक्षपद त्यांना त्या ठिकाणी दिल्याची मोठी जबाबदारी आहे. कारखानदारीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी. हर्षवर्धन एक महत्त्वाचे नेते म्हणून सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या टीममध्ये त्यांचं स्थान आहे. शेवटी आता तिथली जागा सिटिंग आमदार भरणे आहेत, राष्ट्रवादी मागते, त्यातनं तो वाद पुढे आलाय. हर्षवर्धनजींना त्या ठिकाणी समजावण्याचं किंबहुना नेमकं आपली काय भूमिका घेतोय या संदर्भात देवेंद्रजी फडणवीस साहेब निश्चितपणे चर्चा साधतील. कालही कोर कमिटीत आम्ही त्यांचं महत्त्व त्या ठिकाणी आमच्या कोर कमिटीत अधोरेखित केलं, चर्चा केली. त्याच्यामुळे त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. हर्षवर्धन जाऊ नये अशी भारतीय जनता पार्टीची मनापासून इच्छा आहे. एक क्षमतेचा, ताकदवान आणि परिपक्व असा नेता आहे, तो जाऊ नये या भूमिकेतनं आम्ही काम करतोय. महायुतीमध्ये आता जागा वाटपाची देखील चर्चा सुरू आहे, कारण की काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं की आपल्याकडे 54 आमदारांचं पाठबळ आहे आणि आपल्याला 60 आपल्यासोबत आमदार, सिटिंग आमदार येऊ शकतात, त्यामुळे तेवढ्या जागांवर दावा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण दुसरीकडे त्यांच्याच पक्षातले नेते भुजबळ म्हणतात की आम्ही 60 जागा नव्हे तर आम्ही 80 आणि 90 जागा मागू, जेणेकरून आम्हाला आमचा परफॉर्मन्स जो आहे तो सेटल करण्यात येईल. कोणाच्या वक्तव्याला अधिकृत महत्त्व द्यावं याचे काही संकेत आहेत. मला वाटतं राष्ट्रीय अध्यक्षांनी भूमिका घेतलेली त्या भूमिकेला अधिकृत किंवा त्या भूमिकेत तथ्य आहे असं आपण मानत असतो. त्याच्यामुळे अजित पवारांच्या भूमिकेसमोर छगन भुजबळ यांनी भूमिका जी घेतली ती त्या ठिकाणी रास्त आहे, अधिकृत आहे असं मला वाटत नाही. तानाजी सावंत यांचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय. बार्शीमध्ये ते दौऱ्याला असताना त्यांनी शेतकऱ्यांची थेट अवकातच काढलेली आहे. सध्या तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. खरं तर महायुतीमधल्याच नेत्यांनी, मंत्र्यांनी अशी वक्तव्य करून महायुतीला बाधा पोहोचवत नाही असं वाटत नाही? नाही, मला वाटतं शेतकऱ्यांचा सगळ्यांनी सन्मान केला पाहिजे. कुठल्याही वक्तव्यानं महायुतीच्या यशस्वी वाटचालीमध्ये काही अडथळा निर्माण होईल असं जबाबदार नेत्यांनी, मंत्र्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेता कामा नये. तानाजी सावंत हे वक्तव्याच्या बाबतीत त्या ठिकाणी बिनधास्त, बेधडक आणि कशाचा विचार न करता अनेकदा त्यांची वक्तव्य आलेली आहेत. त्यामागे भावना कोणाला दुखवायची नसते, कोणाचा अपमान करायची नसते. उलट पक्ष ते सामाजिक जाणीवेतनं आरोग्य विभागातही प्रचंड काम करतात. परंतु अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे महायुतीत जनतेच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्याची काळजी
तानाजी सावंत किंवा अशा प्रकारच्या नेत्यांनी मंत्र्यांनी घेण्याची अत्यंत आवश्यकता शरद आहे. पवारांनी आपली Z+ सिक्युरिटी जी आहे ती नाकारली आहे. खरं तर ज्यावेळेस त्यांना Z+ सिक्युरिटी देण्यात येणार अशा चर्चा सुरू होत्या, अधिकाऱ्यांबरोबर बैठका सुरू होत्या, त्यावेळेस त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलेलं की माझ्यावरती पाळत ठेवण्याकरता, माझी संपूर्ण इन्फॉर्मेशन घेण्याकरता केंद्राकडनं ही Z+ सिक्युरिटी दिली जाते. काल दिल्लीमधल्या बैठकीमध्ये देखील त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की मला कोणता थ्रेट आहे हे सांगा, तर मी ती सिक्युरिटी ऍक्सेप्ट करतो. त्यांनी सिक्युरिटी नाकारली. मला वाटतं सुरक्षा देत असताना सुरक्षा ही ते डिपार्टमेंट असणाऱ्या माहितीच्या आधारे सिक्युरिटी देत असतं. सिक्युरिटी कोणाला हवी, कोणी मागितली किंवा कोणाला नको म्हणून त्यावर त्या ठिकाणी गृह खातं, त्यांचं सुरक्षाविषयक इंटेलिजन्सचं डिपार्टमेंट असतं, ते भूमिका घेत नसतं. त्याच्यामुळे पवार साहेबांच्यासाठी सिक्युरिटीचे काही थ्रेट्स आहेत का, ही माहिती त्या ठिकाणी त्यांच्या खात्याकडे असेल. आता पवार साहेबांना घ्यायची नसेल, या संदर्भात त्या ठिकाणी गृह खातं योग्य तो निर्णय घेईल, परंतु सिक्युरिटी कोणाच्या मागण्यावरून दिली जात नाही, एवढं आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.